लक्ष इथे सगळीकडे संपूर्ण भयान असतं या गोष्टीसाठी म्हणजे डोमेस्टिक किंवा जे कमर्शियल सिलेंडर्स असतात ह्याच्याकडे लक्ष दिवपाचे त्या लोकांक हिशोब येतलो आणि ह्याच्यासाठी स्पेशल म्हणजे जे सांगणे असा स्पेशली आमच्या हे एजन्सी आसा पेडण्यार आसात तांकां कितें तर हेचो आमकां डेली हिशोब दिवचो ना जाल्यार आमी एक महिला मोर्चा तुमच्या एजन्सीचेर येतलो जेणे करून मागीर तुमी आनी म्हणपाक नाका बाबा आमकां सांगूंक नाका आमचे पेडण्याची जी एजन्सीचे जो कोटा आसा जो सिलिंडर आसा ते पेडणेकारांक सगळ्यांक पावोंक जाय हीच माझी त्यांच्या कडेन मागणी आसा स्पेशली सिव्हिल डिपार्टमेंटा कडेन आनी मुख्यमंत्र्या कडेन जेणे करून हे आमच्या घरांचे सध्या कोणाक च्या मेळना कोणाक हॉटेलां बंद आसा तेंचे धंदे सगळे हे जालेले आसात ते बंद जावचे म्हणून नमस्कार आयज मिशन फॉर लोकल तर्फे एक खरें म्हणजे प्रेस कॉन्फरन्स आमी घेवपाची ठरयली आनी ही आज संवेदनशील आसा खरें म्हणजे ह्या प्रेस कॉन्फरन्स जे आमी ठरयल्या ह्या संदर्भात सगळे गरीब लोक श्रीमंत लोक आनी सगळे तरेचे लोक गांवां ताका इफेक्ट जाता आयज सध्या विशय जाल्लो आसा तो एलपीजी गॅस पेडणे तेचे सध्या लोकांक इतले त्रास जालेले आसात की ते तांकां मेळना जर बुकींग केले जाल्यार सुद्दां 45 दिसांचो टायम दिलेलो अवधी दिलेलो आसा तशेंच कमर्शियल तर सिलिंडर मेळत ना म्हणून आयज आमच्या हितून पेडण्यान खंयच्या हॉटेलांत तुमी चलात तर तुमकां सगळीं हॉटेलां आयज बंद दिसतलीं हॉटेलांत कितें गरम पाणी दिनात सध्या पेडण्यान ही परिस्थिती कित्याक उद्भवला पण आज पेपराचेर हांवें जस्ट नजर मारली जाल्यार बऱ्याच ठिकाणी खंय तरी काळो बाजार जाता हे सिद्ध झालेले आसा हेचेर लक्ष कोणी दवरप हेचेर लक्ष खरें म्हणजे त्या एजन्सी वाल्यांनी करूंक जाय आतां उदाहरणार्थ जर पेडण्याचे एजन्सी जे आसा ते पेडण्याच्या लोकांक पावोंक जाय हेचेर तेंचें लक्ष आसूंक जाय पण तशें घडना आयज संपूर्ण पेडण्यान सगळे लोक त्रासलेले आसात एजन्सी म्हणजे एलपीजी हे मेळना पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी सगळी बरी बरी घरां बांदलेली आसा पहिली सारखे आमचे झोपडे ना किंवा ते नळ्याची घरां ना सो मॅक्झिमम घरान ही एक तर सिलिंडर्स आसता 99% सिलिंडर आसतात एखाद्या घरात चूल असते सो जर ही इतली आमकां जर चुलत ना जाल्यार लोकांनी चुली कडेन वचपाचें कशें आनी सगळ्यात महत्वाचे जे आमचे डोंगर आसात ते सुद्दां सध्या ना थंय कोणी तरी विकत घेतलेले आसतात कितें घेतलेले आसतात त्याच्यामुळे आमकां त्या डोंगरान जावन लाकडां हाडटाले हे सुद्दां विशय ना इतलो ज्वलंत विषय आसता इतलो संवेदनशील सध्याचे जे एजन्सी जे आसात ते काळो बाजार करतात ते आपल्या लोकांक भायलेवर डबल रेट विकतात हे बरोबर काय आणि हेचेर लक्ष कोणी दवरप तर सध्या तर म्हाका वाटतं सिव्हिल डिपार्टमेंट जे आमचे पेडण्यान आसात तेणी लक्ष दवरपाचें कितले सिलिंडर कमर्शियल त्या कंपनी कडल्यान हैसर पेडण्याक वतात पेडण्यासून कितले पावतात खंय लोकां मदीं पावतात हेचो हिशोब दर दिसा आमकां लोकांक दिवपाचो कारण ज्या बातमीनुसार जी माहिती येयली त्या प्रमाणे सिलिंडर भायले पेडण्यां येवच्या पयलीं विकले जातात डबल टेबल आजचो जो प्रेस कॉन्फरन्सचो जो विषय आहा तो अत्यंत महत्वाचो विषय म्हणजे एलपीजी गॅस आणि हेचो जो त्रास ही त्रास म्हणजे असो त्रास जाल्लो आहा सामान्य माणसाक हे भरपूरच हो भेडसावल्लो आहा आणि या प्रत्येक कुटुंबाक हेची अशी झळ लागलेली आहा हे सांगपाची गरज ना पण ते हांव उलयतलो त्याच बरोबर आम्ही आयज आमचे सरकार म्हणटा जे सरकार गोयचो एक डायनॅमिक प्रमोद सावंत सरकार चलता म्हाका अभिमान आहा ह्या सरकाराबद्दल आणि ह्या मुख्यमंत्र्याबद्दल खास करून कारण का गेली 6 वर्षाचो टर्म पूर्ण केलो आणि ह्या 6 वर्षात त्यांनी जवळजवळ विकसित भारत स्वयंपूर्ण गोवा ही घोषणा करून बरेचशे गोष्टी आयज तडीक लावपाचो प्रयत्न केलो आणि चालू आहा पण माझे आज खास ह्या मुख्यमंत्र्याकडे मागणे आहा जे कितें आयज हो एक संबंध देशार इलो प्रसंग दिलो त्याच्याबद्दल वादच ना आणि डाऊटय ना पण जो काय हो सध्या जो काय काळो बाजार गॅसीचो आणि हे जे काही घटना घडतात हेचेर सरकार आणि खास करून हे जे नागरी पुरवठा हे स्वतः मुख्यमंत्र्याकडे खाते आहा हेणी त्याचेर काळजीपूर्वक लक्ष दिवपाची गरज आहा कारण काय ते सांगता पहिली सिलिंडर मेळटलो 28 किंवा 30 दिवसा भितर बुकिंगाचो पण आयज कालचीच घटना हांवें पळयली तेंच्यानी आनी एक रूल काढला काय तर 45 डेजान तुमकां सिलिंडर दितले म्हणून म्हाका एक सांगपाचें आहा ह्या माध्यमांतून माझ्या कुटुंबात 18 लोक आहा
18 लोक आणि आम्ही जॉईंट फॅमिली हा. म्हाका सांग त्याच्या पयलींच आमकां 20-22 दीस सिलिंडर पावतालो आणि आयज म्हाका सांग ह्या 28 दिसाचे सोडात 45 दिसांत मदली गॅप कितकी आसतली. म्हणजे आम्ही कशे शिजवप आणि कशे खावप. आणि चुलीचो जर म्हटलो जाल्यार हो प्रश्नच सध्या मिटलेलो हा. कारण काय हा, जे आम्ही म्हणटा स्वयंपूर्ण आणि हे गोवा ते हेका लागून आयज गांवां जी घरांची प्रगती जाल्ली आहा आणि तेतून करून आजचो जो तरुण आहा किंवा आताची जी सून आहा हे चुलीकडे वचपाचो मार्गच ना आणि ती वचय ना. कारण काय आहा, ती थंय तो धुवर घेऊन बसची ना. तेंका सगळे हे म्हणजे जे कितें आतापर्यंत चल दिला त्या हेचेर तेंका ते जेवण करूंक जाय म्हणून हे गोष्टी ती पडना. दुसरी एक महत्वाची गजाल आहा, सरकार सांगता कितें नोकरीच्या फाटल्यान धावा नाका. सरकाराकडे इतले नोकरे ना, बरोबर आहा. तेका लागून आमच्या युवकांनी खास करून हांव पेडण्याचे म्हणटा, बरेचशे आमचे पेडणेकर आहेत गाडो घालून आहा, हॉटेल्स आहा, हे टोटल पेडण्यान जे आहा ते लोकल आहा. आयज म्हाका सांग तेंका ही डोमेस्टीक आणि कमर्शियल हे कमर्शियल सिलिंडराक लागून तेंची अशी हालत झाली म्हणजे तेंका नोकरी ना आणि हय धंदोय ना. मदी अडकले ते, मदी चिराडले सध्या. म्हणून माझे एक प्रांजळ मत आहा गोंयचो जो आमचो प्रमोद सावंत मुख्यमंत्री आणि खरोच म्हाका अभिमान आहा मुख्य. कारण तेका 2 तास झॅम आहा असे हांवें आयकलेले आहा आणि तेचे सदांच फायली हे करून आणि इतको ऍक्टिव्ह आहा. हल्लीच त्याचे एक बारीकशे शिकपाण इले पण तरी हांव तेणी फिकीर करूंक ना जीवाची. गोंयचे जनते खातीर तो उपलब्ध रावलो आणि आपल्या हेणी तेणी काम सुरू केले. ह्या माध्यमांतसून हांव तेका सांगूंक सोदता आणि मागता माझ्या मुख्यमंत्र्याकडे हेतूर बेगीत लक्ष घालून तातडीन हो जो काय आहा तो सुरळीत कमर्शियल डोमेस्टिक व सुरळीत लोकांक पुरवठो LPGचो जावचो आणि जे हॉटेल धंदे बंद आहा तेंका न्याय दिवचो, आमकांय सामान्य जनतेक न्याय दिवचो. देव बरें करूं. नमस्कार. आयज एक पेपराचेर एक धाकटीशी बातमी येयला. आमचो महामहीम राष्ट्रपती श्री द्रौपदी मुर्मू यांच्यानी एक्चुअली इनफ इज इनफ ह्या यांचे जी एक 10 जी मेन कार्य असलेले त्याच्याबद्दल आपले सूचक म्हणजे एक तरी अनुमती दिली. यांच्याबद्दल पहिले हांव त्यांचे धन्यवाद देता. कित्याक एक राष्ट्रपती आमच्या गोव्याचेर कितें लक्ष दवरून आसा त्याच्याबद्दल ही पहिली गोष्ट. पण हे सांगतना अनेक सांगूंक सोदता की जी आता येता त्या 5 तारखेक म्हणजे 4 सांची हरमाला जी एक मिटींग दवरल्या. मिटींग म्हणजे स्पेशली आमचो जो रिटायर्ड जस्टिस फेर्दिनबाब रिबेलो खरं म्हणजे तो रिटायर्ड जाऊन सुद्धा आमच्या गोंयासाठी काम करता, गोंयकारांसाठी काम करता, ते सुद्धा आमच्या येणाऱ्या पिढीसाठी. सो त्याका सगळ्यांनी म्हज्या पेडण्याच्या माझ्या मिशन फॉर लोकल तर्फे सगळ्या मेंबरांनी तरी येवचे. तसेच प्रशस्त जे संस्थेचे मेंबर स्कूल्स टीचर्स असत किंवा बरेचसे प्रतिनिधी करणारी माणसं असत हांकां आयज एक धाकटेशें आव्हान करता आणि विनंती करता की तुम्ही ह्या मिटिंगेक सगळ्यांनी येवचे. कारण एक जो आमचो गोंयकार आयज जर आपल्या स्पेशली इकॉलॉजी सांबाळपा जाय म्हणून स्पेशली आमचे निसर्ग तशेंच रावपासाठी म्हणून जर धडपडटा जाल्यार आमी तितून साहजिकच मिक्स जावप हे गरजेचें आसा आणि त्याचे विचार आमी घेवपाचे. हो विषय राजकारण ना, हयसर पक्ष लागना, हयसर आमचे अस्तित्व आमचे गोंयचे अस्तित्व आसा ते सांबाळपासाठी आमी काम करूंक जाय. आणि हे जर हेका जर आमी सपोर्ट करप हेच्या इतल्या आनंदाची गोष्ट कितें आसतली. हे मिशन फॉर लोकल हे त्यांच्या ह्या कार्याक नक्कीच शुभेच्छा दिता आणि संपूर्ण पाठिंबा आसा. पण ह्या कार्यासाठी ह्या आम्ही स्पेशली हे जे आता आयतारा जे मिटींग दवरली तितून मॅक्झिमम लोकांनी येऊन जर दाखयत जाल्यार येणाऱ्या आमच्या पिढीसाठी खूप फायदेशीर जातले. कारण आयज डोंगर कापणी डोंगराचे विशय आमकां आमच्या जाणट्यांनी कितें दवरला ते आमी जर सांबाळूं शकना जाल्यार आमच्या भुरग्यांक आमी कितें दाखयता, आमची भुरगीं कितें म्हणटली. सो म्हजें एक धाकटेशें आव्हान आसा सगळ्या म्हज्या पेडण्याच्या बंधू भावांक, सगळ्या मेंबरांक, सगळ्या समस्त पेडणेकारांक की
ही जी मिटींग आसा 5 तारखेक 4 दवरल्या गणपती हॉलांत हरमलच्या, थंय सगळ्यांनी येवचे आणि एकदम बऱ्या हितून आमी तेचे विचार आयकून घेवया आणि येणारी फुडले स्टेप्स आमी घेवन आमचे पेडणे कशे वाटावतले हेच्यासाठी फुडें वयचे. धन्यवाद. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.